नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे कारण रम्याची आजच्या एपिसोडमध्ये एंट्री दाखवली आहे. तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. काव्य आणि पार्थ डायनिंग टेबलजवळ बसलेले असतात आणि त्यांच्या गप्पा चालू असतात. अहो पार्थ, मी आत्ता जे काही करते ते बरोबर तर करते ना? तेव्हा पार्थही म्हणतो, हो, तुम्ही जे करताय ना ते अगदी बरोबर आहे. काव्या विचारते, पण डॉक्टर पण बोलले की मी प्रेग्नेंट असताना या गोष्टी करायला नको. आणि आपण जिथे गेलो होतो ते सुद्धा लोक बोललीच ना की मी हे सगळं करायला नको. मी जे करते ते बरोबर तर आहे ना पार्थ? पार्थही सांगत असतो, काव्या, तुम्ही जे काही करताय ना ते अगदी बरोबर आहे आणि या सगळ्यामध्ये मी तुमच्या बरोबर आहे. तेव्हा काव्या म्हणते, देशमुख, तुम्ही जेव्हा असं बोलतात ना मला खूप आधार वाटतो. ते म्हणतो, काव्या, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा दोघं पण तयार होऊन हॉस्पिटलकडे निघालेले असतात. तेव्हा नंदिनी सांगते, अहो जीवा, मला खूप टेन्शन आलं आहे. आज एवढा मोठा दिवस आहे, एवढा आनंदाचा दिवस सरोगसीचा, आणि आपण घरातल्यांना हे काही सांगू शकत नाही. खूप चुकल्यासारखं वाटते मला. जीवा म्हणतो, अगं नंदिनी, जास्त विचार करू नको. आपण जे करतोय ते अगदी बरोबर आहे. त्याच वेळेला तिथे मानिनी काकू येतात आणि दोघांना पण अंगारा लावतात. ज्या कामासाठी निघालात ना ते तुमचं पार पडो. तेव्हा नंदिनी दोघं पण नमस्कार करतात. आई, आज तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे आम्हाला. मानिनी काकू पण विचारत असतात, असं काय करताय तुम्ही ज्यासाठी माझा आशीर्वाद हवा आहे? तर तो भाग तिथेच कट झाला आहे. नंतर विक्रम काकांसमोर दाखवले. त्यांच्या पण पाया पडतात. बाबा, तुमचा आशीर्वाद हवा आहे. तेव्हा विक्रम काका विचारतात, काय काय चाललंय तरी काय नेमकं तुमचं? तेव्हा जीवा म्हणतो, बाबा, आम्ही दोघांनी खूप मोठा प्रोजेक्ट करण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे. जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आम्ही स्वतःहून आनंदाने तुम्हाला सांगू. विक्रम काका म्हणतात, तुम्ही जे करताय ते करा, पण मागच्या वेळेसारखा हा प्रोजेक्ट दुसऱ्याच्या हाती जाणार नाही याची काळजी घ्या. असं म्हणून तिथून निघणार. तेवढ्याच जीवा म्हणतो, नाही बाबा, असं अजिबात होणार नाही, कारण मी पण विक्रम देशमुखांचा मुलगा आहे. तर विक्रम काकांच्या पण चेहऱ्यावर स्माईल येते. जीवा नंदिनी जाणार त्याच वेळेला विक्रम काका वळून बघतात आणि तुम्ही जो प्रोजेक्ट करताय त्यामध्ये तुम्हाला यश मिळो त्यांना आशीर्वाद देतात. तर तेव्हाच तिथे काव्य येते आणि विचारते, काय मग, कुठे निघालात? तेव्हा नंदिनी म्हणते, अगं काव्य, खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून आम्ही बाहेर चाललो आहे. पण त्याच वेळेला जीवाचा चेहरा जरा नाराज झालेला असतो. नंदिनी सांगते, अहो जीवा, इतके वेळ तुम्ही मला सांगत होतात की आपण जे काही करतोय ते अगदी व्यवस्थित पार पडेल, आणि आता तुम्ही असा चेहरा सोडून का बसलात? काव्या म्हणते, तुम्ही जो काही प्रोजेक्ट करताय ना त्यासाठी माझ्याकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा, आणि मला खात्री आहे तुम्ही हा प्रोजेक्ट खूप छान पद्धतीने हँडल कराल. तर दुसरीकडे वसू आत्यांनी सामान काढलेलं असतं आणि आशाला बोलून ते अडगळीच्या रूममध्ये ठेवायला लावतात. आशा विचारते, वसुताई, आता हे लगेच ठेवायचं आहे का? तेव्हा वसू आत्या म्हणतात, हो, मी तुला सांगितलं ना, आत्ताच्या आत्ता हे सामान अडगळीच्या रूममध्ये गेलं पाहिजे. तेव्हा आशाला पण काही बोलता येत नाही. ते सामान घेऊन ती अडगळीच्या रूममध्ये निघते. तर दुसरीकडे जीवानंदिनी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. आर्या पण आलेली असते. तेव्हा डॉक्टर सांगतात, आज आर्यासाठी आणि तुमच्या दोघांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आज सरोगसी केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला लक्षात येईल की आर्या प्रेग्नेंट आहे की नाही ते. तेव्हा जीवा तर आर्याच्या पाया पडायला लागतो. खरंच आर्या, तू आमच्यासाठी जे करते ना तुझ्या पाया पडलं पाहिजे. आर्याही म्हणते, अरे जीवा, वेडा आहेस का? हे काय करतोय तू? म्हणतो, नाही, आजपर्यंत नंदिनीसाठी जे काही करत होतो ते इथून पुढे सगळं तुझ्यासाठी करणार. आणि पाया पडायला लागतो. नंदिनी पण म्हणते, हो, खरंच आर्या, तू आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट करते. खरंच तुझ्या पाया पडलंच पाहिजे. पण नंदिनीच्या मनामध्ये जीवा बोललेलं ते वाक्य कुठेतरी खटकत असतं. पण त्यांच्या बाळासाठी हे सगळं करत असावे ते. आर्या म्हणते, इट्स ओके रे, हे काही करण्याची गरज नाही आहे, आणि मी जे काही करते माझ्या मनापासून करते ना, आणि मी पण खूप उत्साही आहे. त्याच वेळेला तिच्या वॉचमध्ये अलार्म असतो, कारण तिची गोळी घेण्याची वेळ झालेली असते. आणि अलार्म ऐकल्यानंतर नंदिनीला आठवतं की दूध फाटलं होतं म्हणजे काहीतरी अपशकुन घडणार आहे. तर त्यानंतर आर्याला पण ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलेलं असतं आणि नंदिनीला तर खूप टेन्शन आलेलं असतं. जीवा, सगळं ठीक तर होईल ना? जीवाही सांगत असतो, अगं नंदिनी, जास्त टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होईल. तेव्हाच नंदिनीचा धक्का आर्याच्या पर्सला लागतो आणि त्यातनं गोळ्यांची बाटली बाहेर पडते आणि त्यावर एक्झिट बीट्स म्हणून लिहिलेलं असतं.
तर दुसरीकडे आर्याला मध्ये नेलेलं असतं आणि तिला तिच्या नवऱ्याचा तिच्या बाळाचा चेहरा आठवत असतो. तर आशा अडगळीच्या रूममध्ये आलेली असते ते सामान ठेवण्यासाठी. काय बाई हे वसुताईंचं, यांना पण आत्ताच काम सांगायचं होतं का मला? तेव्हाच एक पोतं खाली पडतं आणि त्यातनं एक व्हॉयलेट निघतं. काय बाई करायला जावं एक आणि होतं एक. हे व्हॉयलेट कोणाचं असेल? नंदिनीताईंना तर विचारलं होतं, जीवादादांचं नाही आहे. हां, कदाचित हे विजयरावांचं असू शकतं. असं करते मी, हे मानिनी वहिनींनाच देते. तर ते व्हॉयलेट घेऊन आशा जेव्हा बाहेर येते तर समोरच विजय फोनवर बोलत असतो सरजीबरोबर. ते पॉकेट लपवतच तिथून चालत असते हळूहळू. वसू आत्यांचं लक्ष जातं, ही आशा असं का चालते आणि विजयरावांच्या मागून असं का लपते? नक्कीच काहीतरी आहे. लक्ष ठेवूनच असतात. तर खाली मानिनी काकू आणि विक्रम काका दोघंही बसलेले असतात. त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आशाला बराच वेळ लागतो आणि हा सीन पण खूप छान घेतला आहे प्रेक्षकांना. आशा जेव्हा विजयच्या पुढे येते तेव्हा ते पॉकेट लगेचच तिच्या पुढच्या बाजूला घेते आणि ते नेमकं वसू आत्यांना दिसतं. हे व्हॉयलेट तर विजयरावांचं आहे. आशाला कदाचित सापडलं असेल, पण हे कोणाच्या हातात नको जायला. लगेचच व्हॉयलेट घ्यायला निघतात. तेव्हाच आशाने मानिनी काकूंना खुणवलेलं असतं आणि वसू आत्या समोर आल्यामुळे ते व्हॉयलेट आशाच्या हातातनं खाली पडतं. तेवढ्यात मानिनी काकू विक्रम काकांना खुणवतात आणि पटकन ते व्हॉयलेट उचलून घेतात. तेव्हाच विजयचं पण लक्ष जातं, हे तर माझं व्हॉयलेट आहे आणि हे यांच्या हातात नको जायला. गेलं तर त्यामधला फोटो पाहिला तर माझी काही खैर नाही. तेव्हाच विजय पण पटकन खाली धावत येतो. पण विजयच्या आधी विक्रम काकांनी उचललेलं असतं आणि म्हणतात, मी जिंकलेलो आहे, हे पॉकेट मी उचलले आधी, आणि हसायला लागतात. तेव्हा विजय म्हणतो, ते पॉकेट माझे, द्या पटकन माझ्याकडे. तर नंदिनी दुसरीकडे ऑपरेशन थिएटरमध्ये आलेली असते आणि डॉक्टर तिला म्हणतात, ही कुठली पद्धत आहे आणि तुम्ही आतमध्ये कशा आलात? ही प्रोसेस अशी तुम्ही मध्येच थांबवू शकत नाही आणि तुमचं आर्याचं बोलणं आधीच झालेलं आहे ना, मग आता हा काय प्रकार? नंदिनी पण सांगत असते, डॉक्टर हे बघा, मला आर्याबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तेव्हा हे सगळं तुम्ही आत्ताच्या आत्ता थांबवा. तर आर्या पण डॉक्टरांना रिक्वेस्ट करते, डॉक्टर नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असेल, नाहीतर नंदिनी असं करणार नाही. तर दुसरीकडे वसू आत्या विक्रम काकांना म्हणत असतात, ते पॉकेट देऊन टाक, विजयरावांचं आहे ना. तेव्हा विक्रम काका ते पॉकेट लगेचच मानिनी काकूंकडे फेकतात. वसू आत्या अजून चिडतात, काय चाललं आहे तुमचं? हा काही खेळ लावला आहे का? ते पॉकेट माझ्या जावाईंचं आहे, देऊन टाक बरं त्यांना. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, अहो वसुताई, काय एवढी घाई करताय, बघू तरी द्या त्या पॉकेटमध्ये नेमकं काय आहे. त्या दिवशी काय झालं ना, तुमचे हे घर जावे रात्रीच्या वेळेला अख्खं घरभर फिरत होते आणि काय म्हणे तर खडे टोचताय आणि त्यांना काळजी बघा ना किती, 2 सुनांची. कसं आहे, या घरातल्या 2 सुना प्रेग्नेंट आहेत, त्यांना काही त्रास नको व्हायला. हा माझ्या सुनांची काळजी घेणार, कळलं का वसुताई? तेव्हा काव्या म्हणते, ए काय रे, तू जर आमच्या हातातनं कॉन्ट्रॅक्ट हिसकावून घेऊ शकतो तर तुझ्या हातातनं व्हॉयलेट घेतल्यानंतर वसू आत्यांच्या नाकाला काय एवढ्या मिरच्या झोंबल्या? हे म्हणते हं हे. विक्रम काका म्हणतात, हे काय म्हणते, हाच म्हणे याला, याची लायकीच ती आहे. काव्याला तर मग अजूनच सपोर्ट मिळालेला असतो. अहो आत्याबाई, तुमचा हा जावई नेमकं काय करत होता आणि असं काय आहे त्या व्हॉयलेटमध्ये? वसू आत्या सांगतात, पण कोणाच्या पर्सनल वस्तूला असं हात लावणं चांगलं वाटतं का? आणि हे व्हॉयलेट कुठं सापडलं काय गं आशा? तूच ठेवलं असेल ना अडगळीच्या खोलीमध्ये, बरोबर ना? तेव्हा काव्या कालाला हात लावूनच म्हणते, अगं बाई, हा तुमचा गोड जावाई आणि काही त्याची कमाल. आता तर हे बघायचंच आहे काय आहे या व्हॉयलेटमध्ये. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की तर नंदिनी आर्याला जाबच विचारत असते, तू अजून पण या गोळ्या का घेतेस? तू जर या गोळ्या घेत असशील तर तुझ्या पोटामध्ये आमच्या बाळाला नाही वाढवायचे. तर आर्याने आज तर काही उत्तर दिलं नाही, उद्या कळेलच काय म्हणते ते. तर देशमुखांच्या घरी खूपच कांगावा चालू असतो. देशमुख एक बाजूला आणि वसू आत्या आणि विजय एक बाजूला. वसू आत्यांनी ते व्हॉयलेट हिसकावून घेतलेलं असतं आणि हात मागे केलेला असतो. पार्थ म्हणतो, बघू तर कोणत्या बहिणीचा फोटो आहे. तर खूपच हुशारकीने मानिनी काकूंनी ते व्हॉयलेट हिसकावून घेतलेलं असतं वसू आत्यांच्या हातातनं. त्या उघडून बघणार, उघडतात पण त्याच वेळेला रम्या येते आणि ते व्हॉयलेट हिसकावून घेते. मग हे तर काही दाखवलं नाही मानिनी काकूंनी तो फोटो बघितला की नाही ते. पण रम्या म्हणते, हे व्हॉयलेट माझ्या नवऱ्याचं आहे
आणि तुमची हिंमत कशी झाली वॉयलेट घेण्याची? पण विजयला तर खूप टेन्शन आलेलं असतं. तो त्यातला फोटो जर रम्याने पाहिला तर विजयची काही खेर नाही. उद्याच्या भागात कळेल नेमकं रम्या बघते की नाही ते. आता रम्या आल्यानंतर इथून पुढचे भाग बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुढील भाग बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज. टाटा बाय बाय अँड टेक केअर.